सावकार असलेल्या वाठारकर निंबाळकरांकडून पेशवे, पंत सचिव, होळकर व शिंद्यांनी कर्जे काढलेली होती. सातारा जिल्ह्यातील फलटण या तालुक्याच्या ठिकाणापासून वाठार निंबाळकर 9 किलोमीटर आहे. याच गावात नाईक निंबाळकर यांचे तब्बल 10 कोट अवशेष इतिहासाची साक्ष देत आहेत. या संपूर्ण गावाला तटबंदी होती. या घराण्यातील पुरुष कुशाजी यांनी आपल्या मुलांसाठी हे कोट बांधले. वाठार व नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास ग्रंथ इथल्या अमृत नाईक निंबाळकर यांच्या वाड्यात आहे. हा ग्रंथ याच घराण्यातील कैलासवासी निळकंठराव नाईक निंबाळकर यांनी लिहिला आहे. वाड्याचे बांधकाम अतिशय घट्ट बांधणीचे दगड व पक्क्या विटात केले आहे. स्वतंत्र कोटांमध्ये बंदूक, तोफा डागण्यासाठी जंग्या आहेत. 9 पडद्यांचे भक्कम बुरुज इथं पाहायला मिळतात. वाड्याचे महाकाय गजखिळे दरवाजे वाड्याबाहेरील शत्रूला दाद देणारे नाहीत. मुख्य वेशीवरच्या पहिल्या वाड्यात घडीव पाषाणांची ज्योती दिसतात. पाण्याची विहीरही आहे. चुन्याचे बांधकाम असलेले नगारखाने आश्चर्यकारक आहेत. वाड्याच्या एका कोपऱ्यात एक पीर आहे. या वाड्याभोवती निंबाळकरांनी आणखी 9 भुईकोट बांधले. येथील श्रीराम मंदिराला स्वतंत्र तटबंदी आहे. मंदिर कोटात जुनी बारव व 2 शिलालेख आहेत. या मंदिराचा सभामंडप अलीकडेच पडला आहे. त्याची लाकडे मात्र जवळ ठेवलेली आहेत. 5 कोटांना स्वतंत्र तटबंदी असून ते जवळजवळ स्वतंत्र भुईकोटच आहेत. निंबाळकरांच्या 2 पिढ्या वास्तव्याला नसल्याने वाडे दुर्लक्षित राहिले. अलीकडे काही वाड्यांना संजीवनी मिळाली. त्यातील जितेंद्रकुमार कृष्णराव निंबाळकर यांच्या वाड्याचे नूतनीकरण झाले आहे. वाड्याचे 2 चौक, काही जुन्या वस्तू व वरच्या मजल्यावरची बैठकीची खोली आकर्षक आहे. या एकमेव वाड्याची पूर्णपणे नव्याने बांधणी झालेली आहे. याच वाड्याच्या बाहेर उजव्या बाजूला पूर्वजांचे समाधी मंदिर आहे. नूतनीकरण झालेल्या वाड्यामागे अमृतराव निंबाळकरांचा राहता वाडा आहे. या वाड्याचे दर्शनी बांधकाम व नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. या वाड्याजवळ जुने विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. या मंदिराच्या पाठीमागे चालत गेल्यास आणखी एक भुईकोट आता शेवटच्या घटका मोजत आहे. या वाड्याचा सज्जा आकर्षक असून आत प्रचंड रान माजले आहे. या वाड्यापासून मागे चालत गेल्यास एक समाधी मंदिर व जुने महादेवाचे मंदिर आहे. याच भागात गावच्या वेशीचा तट संपूर्ण पाहता येतो. पुढे चालत गावच्या दक्षिण बाजूला वेशीचा दुसरा दरवाजा आहे. याला लागून पायऱ्या असलेली तटबंदीच्या आत व अर्धी बाहेर असलेली बारव आजही वापरात आहे. एकेकाळच्या वैभव संपन्न या भुईकोटांना त्या काळी कोटींमध्ये खर्च झाला होता. सावकार असलेल्या वाठारकर निंबाळकरांकडून पेशवे, पंत सचिव, होळकर व शिंद्यांनी कर्जे काढलेली होती. करवीरकरांनी 1.5 लाख कर्जासाठी 26 गावे वाठारकरांकडे घाण ठेवली होती. पेशव्यांनी कर्जापोटी वाठारच्या निंबाळकरांना वाठारची देशमुखी दिली होती. वाठारकरांच्या त्यावेळच्या संपत्तीविषयी अनेक दंतकथा आहेत. त्यात बऱ्याचशा दक्षिण हिंदुस्थानातील संताजी यांच्या मोहिमातील लुटीशी असल्याच्या नोंदी आहेत. 1754च्या शिल्की हिशोबानुसार 10 पैकी एका वाड्याचा शिल्की हिशोब 2,48,61,61,95,072 रुपये 2 आणि रोकड शिल्लक इतका होता.